नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आपण प्रत्येकजण हॉटेलमध्ये गेल्यावरती जिरा राईस आणि दाल तडका आवर्जून खातो। प्रत्येकालाच खूप आवडतो। तर आज आपण अगदी हॉटेलसारख्या चवीचा छान टेस्टी असा दाल तडका आणि जिरा राईस घरीच करणार आहोत। तर हा जिरा राईस चवीला खूप सुंदर होतो, अगदी मोकळा सुटसुटीत होतो। चव तर याची अप्रतिम असते। जिरा राईस आणि दाल तडका हे कॉम्बिनेशन तर सगळ्यांनाच फेवरेट आहे। तर चला हा जिरा राईस आणि दाल तडका कसा करायचा आहे ते आपण आज बघूया। माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। डाळ तडका करण्यासाठी इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे। आपली ही नेहमी जी आपण डाळ करतो तीच तुरीची डाळ आहे। आणि 2 चमचे पिवळी मुगाची डाळ घेतली आहे। आता हे एका भांड्यात घालून घेऊया। तुम्हाला जर सगळीच तुरीची डाळ वापरायची असेल तरी तुम्ही वापरू शकता। आता ह्या डाळी एक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेते। आता इथे मी डाळी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यात। आता ह्या कुकरमध्ये या डाळी धुतलेल्या घालून घेऊया। डाळी स्वच्छ चोळून धुवायच्या, म्हणजे त्याला काय पावडर असेल तर ती निघून जाते। आता आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतली होती, त्यासाठी इथे मी 1.5 वाटी पाणी घालणार आहे। आता हे 1.5 वाटी पाणी झालं। आता आपण थोडी अजून मुगाची डाळ घेतलेली, त्यासाठी अजून एक पाव वाटी पाणी घालूया। याच्यात घालायचे 1 चमचा कच्चं तेल आपलं खाण्याचं। हिंग घालायचं आहे पाव चमचा, डाळी असल्या की हिंग घालायचाच। आणि एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून या कुकरला एक 4 ते 5 शिट्या द्यायच्या आणि याला व्यवस्थित मऊ असं शिजवून घेऊया। आता इथे कुकरला 5 शिट्या करून मी डाळ अशी छान मऊ शिजवून घेतली। आता पळीने याला थोडंसं दाबून घ्यायचं। आता मी बाजूला थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं, अगदी थोडं पाणी याच्यात घालायचं आणि पळीनेच त्याला असं घोटून घ्यायचं। आता तुम्ही दाल तडका बघितला असेल तर त्याच्यामध्ये डाळ आपल्याला दिसते, त्यामुळे पूर्ण असं त्याचं हे नाही करायचं, अशी थोडी डाळ आपल्याला त्यात दिसायला पाहिजे। आता आपण डाळीला फोडणी घालूया। आता डाळ फोडणी घालण्यासाठी बाजूला एक कढई ठेवली आहे, त्याच्यात थोडं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची। आता मोहरी व्यवस्थित फुलली की त्याच्यात एक अर्धा चमचा जिरं घालायचं। इथे मी 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि एक थोडा आल्याचा तुकडा असं बारीक शेकून घेतलंय, ते घालायचं। आता गॅस कमी करायचा। याला आपल्याला खूप लाल नाही करायचं आहे, फक्त याचा थोडा कच्चा वास जायला पाहिजे। आता इथे एक कांदा मी असा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा। आता कांदाही थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। कांदा भाजत असतानाच त्याच्यामध्ये आता मी इथे 2 हिरव्या मिरच्या अशा मधून चीर करून घेतल्यात, त्या घालायच्या आणि थोडा कढीपत्ता घालायचा। इथे कांदा गुलाबी रंगावर झालाय। आता याच्यामध्ये एक टोमॅटो असा चिरून घेतलाय, तो घालायचा। तुम्हाला जर टोमॅटोची प्युरी करून घालायची असेल तरी घालू शकता। इथे टोमॅटोही छान मऊ झालाय। आता आपण सुके मसाले घालूया। आता इथे मी 1 चमचा बेडगी मिरचीचं तिखट घेतलंय, ते घालायचं। 1 चमचा धने जिरे पावडर, त्याच्यातच घालायचं आहे एक अर्धा चमचा गरम मसाला। आता हळद आपण डाळ शिजताना घातली आहे, हिंगही डाळ शिजताना घातलं आहे, त्यामुळे आता परत नाही घालायचं। आणि इथे 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे, ती थोडीशी अशी हातावरती चोळून आपल्याला याच्यात घालायची आहे। आपण म्हणतो हॉटेलच्या भाज्यांना वेगळी टेस्ट असते, तर ती टेस्ट या कसुरी मेथीमुळे असते आणि किचन किंग मसाला ते वापरतात, त्यामुळे ती छान वेगळी चव येते। आता मसाला थोडासा परतून घेऊया। आता इथे सगळं व्यवस्थित परतून घेतलंय। आता आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ती घालूया याच्यात।
व्यवस्थित मिक्स करायचं. आता मी थोडं गरम पाणी करून ठेवलेलं, डाळ ज्या भांड्यात काढलेली त्याच्यात थोडं गरम पाणी घालून या डाळीत घालूया. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपल्याला किती डाळ घट्ट पातळ हवी आहे त्याचा अंदाज येतो. आता याच्यात अजून थोडंसं पाणी घालूया. आता हे बघा, अशी डाळ ठेवली आहे. आता याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ, आणि तुम्हाला जर गूळ आवडत असेल तर गूळ घातला तरी चालेल. आता ह्याला एक चांगली उकळी काढून घेऊया. इथे डाळीला छान उकळी आली आहे. आता याच्यात घालायचे कोथिंबीर, मिक्स करायची. आता अशी डाळ देखील तुम्ही खाऊ शकता, पण आपण ह्याला एक तडका तयार करणार आहोत. तडका करण्यासाठी बाजूला मी तडका पॅन ठेवलं आहे. त्याच्यात 1-2 चमचे तूप घालून घ्यायचं. तुपाने खूप छान चव येते, त्यामुळे तूप घालायचं. तूप गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा मोहरी घालायची. त्यानंतर इथे 2 सुक्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या, आणि इथे 4 ते 5 लसूण मी असं बारीक चिरून घेतलं आहे तो घालायचा. गॅस बंद करूया. आता इथे फोडणी करून झाली आहे. फोडणी थोडीशी गार झाली की मी इथे अर्धा चमचा बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे ते याच्यात घालायचं. गरम गरम तेलामध्ये बेडगी मिरचीचं तिखट घालायचं नाही, नाहीतर ते काळं होईल. आता ही फोडणी याच्यावर ओतून घेऊया. हे बघा, थोडीशी डाळ घालूया. आता आपला हा खूप छान असा डाळ तडका इथे तयार झाला आहे. आता जिरा राईस करण्यासाठी इथे मी या कपने मोजून 2 कप तांदूळ घेतलेत. आता हा बासमती तुकडा घेतला आहे मी. तुम्हाला जर लॉंग ग्रेन बासमती राईस मोठ्या दाण्याचा तांदूळ वापरायचा असेल तोही वापरू शकता. फक्त त्याला अर्धा तास भिजत घाला. आता या तांदळाला भिजत घालण्याची काहीच गरज नसते. आता हे तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आता हे तांदूळ मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण लगेच जिरा राईस करायला सुरुवात करूया. जिरा राईस करण्यासाठी बाजूला कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये 1-2 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडं हलकं गरम करून घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 लहान दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरव्या वेलची घालायच्या आहेत. आता याच्यातच 1 मोठा चमचा जिरं घालायचं आहे. आता तुम्ही जर शहाजिरं वापरणार असाल तर शहाजिरं निम्मं आणि आपलं साधं जिरं निम्मं असं वापरलं तरी चालेल. आता इथं सगळंच मी साधं जिरं घातलं आहे. जिरं फुलवू द्यायचं थोडं. आता मी 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर असं मिक्सरला थोडं जाडसर वाटून घेतलं आहे ते घालायचं. यानं भाताला खूप छान चव येते. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण एकदा नक्की घालून बघा, खूप छान लागतो भात. थोडंसं हलकं परतून घ्यायचं. याला खूप आपल्याला भाजायचं नाही आहे. आता हे थोडं परतलं की त्याच्यामध्ये आपण जे धुवून तांदूळ ठेवलेले ते घालायचे. आपल्याला फोडणी खूप असं लाल नाही करायचं आहे, खूप भाजायचं नाही. थोडं हलकं भाजल्यावरती त्याच्यात तांदूळ घालायचे. आता तांदूळ व्यवस्थित परतून घेऊया. आता इथे तांदूळ तेलात मी व्यवस्थित परतून घेतलं आहे. याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आता आपण 2 कप तांदूळ घेतला होता, तर 2 कप तांदळासाठी आपण 4 कप पाणी घालायचं आहे. 4 कप पाणी एवढ्या भाताला व्यवस्थित आहे. भात अजिबात नरम वगैरे होत नाही, व्यवस्थित होतो. आता मी 4 कप पाणी मोजून ठेवलं होतं ते याच्यात घालून घेऊया. मिक्स करूया आणि या पाण्याला जरा पहिला उकळी येऊ देऊया. आता इथे पाण्याला उकळी आली आहे. आता कुकरला झाकण लावायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती याला 1 शिटी करून घ्यायची. आता कुकरला 1 शिटी झाल्यावर मी गॅस बंद केला होता आणि कुकर व्यवस्थित थंड झाल्यावरती कुकर उघडला आहे. हे बघा, भात खूप छान झाला आहे, अगदी मोकळा झाला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आहे, मऊ झाला नाही आहे. याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता इथे आपला जिरा राईस तयार आहे. आता हा जिरा राईस तुम्हाला ताटात काढून दाखवते.
बघा खूप छान झाला आहे, अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे, अजिबात चिकट होत नाही. हा गार झाल्यावरती अजून सुट्टा होतो. तर असा राईस तुम्ही नक्की करून बघा. आता इथे आपला जिरा राईस आणि दाल तडका दोन्ही तयार आहे. खूप सुंदर झालं आहे. तुम्हीही असं नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.